खरंय भाऊ, तुम्हाला आठवते लहानपणी पप्पा मला रिपोर्टिंग करायला शिकवायचे. हा आम्ही मुलाखत खेळायचो, लय मज्जा यायची. पप्पा रिपोर्टर व्हायचे आणि मी भाऊ. तुमची ऍक्टिंग करत मी शाळेबद्दल सगळी माहिती द्यायची. होय की सगळं आठवतंय. अगं ते दिवस कसं विसरेन मी. आज सुद्धा सगळं माझ्या डोळ्यासमोर लख्ख उभं असतंय. नमस्कार. आज आपल्या सोबत शिक्षण महर्षी भाऊराव नाईक आहेत. तर भाऊ, या शाळेबद्दल लोकांना तुम्ही काय सांगा? आमची शाळा मस्त आहे बरं का. आमच्या शाळेत मुलांना चांगलं शिकवलं जातं आणि मुलं इथं आनंदी असतात. आमच्या शाळेत आम्ही मुलांना खरे बोलायला शिकवतो, अभ्यास करायला शिकवतो. कष्टाचंच फळ आपलं, बाकी नाही ते शिकवत. आमची शाळा एकदम मस्त आहे. वा 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 सावी काय बोललीस. काय जमतंय की नाही? हो अगदी तुमच्यासारखं. आणि मग नात कुणाची आहे? खरं पप्पांना आता असायला पाहिजे होते. शिक्षण मंत्री तुमच्याबद्दल जे बोलले त्यांनी जर ऐकलं असतं ना तर लय भारी रिपोर्टिंग केलं असतं त्यांनी. पण भाऊ, पप्पा जेव्हा बेपत्ता झाले होते तेव्हा नेमकं कुठल्या केसवर वर्किंग करत होते? सावी, आता नको तो विषय. रात्र लय झाली, झोपायला पाहिजे. अगं आई, अगं असं कसं जाऊ दे. जे काय झालं त्याचा छडा लागलेला नाही आणि तो लावायला पाहिजे. त्यावेळी त्यांचं काय चालू होतं हे कुणाला काही पण माहित नाही. पण आता माझी माहित करून घ्यायची इच्छा पण नाही. कसे गायब झाले हा विषय आता माझ्यासाठी संपलाय. माझ्यासाठी आता